दिवसेंदिवस माझ्या शुभचिंतकाचा आकडा हे वाढतच आहे. एवढे सिक्युरिटी गार्ड फडणवीस किंवा मोदीचे सुद्धा नसतील, पण माझे एवढे 24 तास माझ्या मागे पुढे माझ्यावर पाळत ठेवणारे माझे सिक्युरिटी गार्ड, बिनपगारी आणि फुल अधिकारी यांची संख्या वाढत आहे. गेल्या 15 वर्षापासून तुम्ही जे मला मानसिक त्रास देत आहात, माझं खच्चीकरण करत आहात, माझी हॅरासमेंट करत आहात, मला बदनाम करत आहात, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो आहात, तरीही मी कधी हारले नाही, कधी झुकले नाही, कधीच मी हिंमत खचली नाही. पुन्हा पुन्हा मी तुमच्यासमोर येऊन थांबलेलीच आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की गंधर्व, मग ते गंधर्व हॉटेल असेल किंवा ढाबा असेल, तिथं बसून जर 4-5 जणाला वाटत असेल की ही पोरगी बडबड करत आहे, हिला बघायला पाहिजे, काही हरकत नाही, कधीही बोलवा, कुठेही बोलवा, मी तयार आहे. तुम्ही जर पाठीमागून जर माझ्या पाठीमध्ये खंजर खुपसण्याचा जर विचार करत असताल, तर मी तसं काही करणार नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, ते पण कायदेशीररित्या. कारण तुमची सासरवाडी, तुमची सासरवाडी आहे, तुमच्या सासरवाडीमध्ये तुम्हाला सुरक्षित पोहोचण्याचं काम मी करेल. तुम्हाला केसांनी गळा कापायची सवय आहे, परंतु मला नाही. मला जेही करायचं आहे ती कायद्याच्या कोचोटीत राहूनच मी करणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही जी माझी निंदा करत आहात, त्याच्यामुळे माझं आत्मबल हे वाढतच आहे. हजारो लोकांमध्ये मी तिथे नसले तरीही तुम्ही मला त्या हजारो लोकांमध्ये चर्चामध्ये आणून मला तिथं उपस्थिती दाखवता. आता तुमच्या विचार करायची श्रेणी आणि माझ्याबद्दल जे तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीचा 4 लोकांमध्ये प्रचार करत आहात, हे काही माझ्यासाठी कमी नाही. जरी माझ्यासारख्या कावेरीला तुम्ही जरी काही घातपात करण्याचा जरी विचार केला किंवा घातपात जरी केला, तरी मला काहीही फरक पडणार नाही. कारण एक कावेरी जरी गेली तरी या धरतीवर पुन्हा पुन्हा माझ्यासारख्या कितीतरी झाशीच्या राणी अशा जन्म घेणारच आहेत. तुम्ही माझी चर्चा करत आहात, साहजिक आहे, कारण माझ्यामध्ये जे हुनर आहे ते कोणामध्येच नाही. त्याच्यामुळे जे माझे शुभचिंतक आहेत, सावधान राहा, सतर्क राहा, मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे.